नमस्कार मित्रांनो, बहुतांशी घरामध्ये सध्या एक डायलॉग नेहमीच ऐकायला भेटतोय आणि तो म्हणजे माझ्यासाठी माझ्या बापानं काय केलं. त्या ठिकाणी आईवडिलांचा उल्लेख होतो आणि हा डायलॉग येतो केव्हा की ज्यावेळेस आई वडील मुलांच्या मागणीला कुठं कमी पडतात. म्हणजे जर मुलांच्या मागण्या ज्या आहेत त्या दशांश पुरवठा वडील करत असतील तर त्याच्या आयुष्यामध्ये तो हिरो असतो. पण त्याच्या मागण्या जर तो पूर्ण करू शकत नसेल तर मग तो खलनायक ठरतो आणि मग तिच्या तोंडून हे वाक्य बाहेर पडतं, वारंवार पडतं की माझ्यासाठी बापान केलंय काय, कधी काही मागू द्या, नाहीच म्हणताय. त्या मुलांना मला एक प्रश्न विचारायचा, ती एक विचारसरणी जी असते ना, एक दोन प्रकारची विचारसरणी असते असं बोललं जातं, एक सकारात्मक आणि एक नकारात्मक. थोडं सकारात्मक विचारसरणी तुम्ही चौकून पहा बघा. तुम्ही जेव्हा असं म्हणता ते माझ्या वडिलांनी माझ्यासाठी काय केलंय ते म्हणण्याच्या पूर्वी किंवा म्हणतात त्यावेळेला तर तुम्ही मागं पूर्वीच्या आधी कधी अभ्यास केला नसेल तर इथून पुढे थोडा अभ्यास करून पहा की ज्या वडिलांना मी म्हणतोय की तुम्ही माझ्यासाठी काय केलं का, त्या वडिलांची आर्थिक कोत तुम्ही तपासली. म्हणजे मला असं म्हणायचंय की तुम्ही असं म्हणताय की बाबा मला आता व्यवसाय करायचा आणि चार पैसे कमाई करायचे, मला एक ऑटो घेऊन द्या, मी पॅसेंजर लावत चालवेन, माल वाहत चालवेन, किंवा मग आपण शेतकरी असेल तर मला गाई द्या, म्हशी घेऊन द्या, असं काही म्हणू आपण. एखाद्या म्हणाल की बाबा चला मी कुठं पानटपरी टाकतो आणि मला पानटपरी टाकायला $2 लाख लागतात, तेवढे द्या, तुम्ही अशी मागणी करताय. आणि मग वडिलांची कुवत असेल ना तर कुठलेही वडील नाही म्हणत नाहीत. पण वडिलांची कुवत नसेल तर ते नाही म्हणणार आहेत. तुम्ही हा कधी प्रश्न स्वतःला विचारून बघितला की माझ्या वडिलांची आर्थिक कुवत, मी जी मागणी करतो तेव्हा आर्थिक कुवत आहे का, मी सोडून माझ्या वडिलांना आणखी काही मुलं आहेत का, त्यांना त्या मुलांचा काही खर्च आहे का, शिक्षण असेल, लग्न असेल का, बहिणी असतील तर ह्या सर्व गोष्टीचा खर्च आहे का, तो त्यांना सध्या करायचा आहे का, किंवा मग त्यांनी पूर्वी केलेला आहे का, त्यांच्यावरती काय कर्ज आहे का, ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास कोण करावा लागेल, तुम्हीच करायचा ना. आणि तुम्ही तो अभ्यास न करता जर त्या वडिलांना म्हणत असाल की तुम्ही असं काय केलंय तर तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, असा डायलॉग तोंडातून बाहेर करणारे लोक आयुष्यामध्ये यशस्वी कधीच होत नाहीत. कारण त्यांना अपेक्षा असते की वडिलांनी माझ्यासाठी करायचे. अरे तुम्ही आज व्यवसाय काहीतरी करायचे म्हणून वडिलांकडे मागणी करताय, ह्या कोतीला तुम्ही आलात, त्या वयाला तुम्ही आलात, तुम्ही जर वडिलांना म्हणत असाल की मला काहीतरी करून द्या, तुमच्या मनाकडे बळ नाही का, तुम्ही स्वतः करा. असे अनेक लोक आहेत की जे इथून बाहेर पडतायत, शहरामध्ये जात आहेत, घरून रुपये घेऊन जात नाहीत, 100-500 कुटुंबी बाहेरून तिकटाला घेतात, बाहेर पडतात आणि तिकडे जाऊन 5-10 वर्षामध्ये विश्वविद्यालय निर्माण करतात. ती मुलं कुठं आणि हे गाबडे कुठे की घरामध्येच बसायचं, आयतं खायचं, बापालाच उलट म्हणायचं की तुम्ही माझ्यासाठी काय केलं, तुझ्यासाठी काय करायची अपेक्षा पण नाही, अशा गरज पण नाही, अशा पद्धतीची भूमिका वडिलांनी सुद्धा मांडणं गरजेचं. कारण अशा नालायक लेकरांच्या तोंडाला लागून फायदा नाही. परंतु ह्या मुलांनी हे समजून घेणं गरजेचं आहे की असे प्रश्न विचारून प्रश्न नाही भेटत. तुम्ही तुमच्या घराची कुवत बघा, त्याची आर्थिक स्थिती का पहा, त्याला आणखी खर्च का पहा, काही कर्ज हो बसले का बघा, तुम्ही जी मागणी करता त्यामुळे किती कर्ज होणार आहे तेही पहा, समजून घ्या विषय. हे जोपर्यंत वडिलांचं छत्र आहे तोपर्यंत तुम्ही आरामात आहेत. असं बोललं जातं की बाप म्हणजे घराचं कौल आहेत. कौलं म्हणजे काय, वरल्या साईडला आपण आता पत्र घालतोय, स्लॅब घालतोय, स्लॅब पत्र म्हणजे कौलच, हे कौलं आहेत बाप म्हणजे. आणि ज्या दिवशी हे कौलं जे आहेत ते कमजोर बनतील, कौलं ढासळतील, त्या दिवशी आजपर्यंत ऊन वारा पावसापासून तुमचं संरक्षण हे कौलं करत होते, आता मात्र ऊन वारा पाऊस तुमच्या घरामध्ये प्रवेश करेल. म्हणजेच काय, तुमच्या आयुष्यामध्ये दुःख येऊ नये, अडचणी येऊ नयेत यासाठी संघर्ष करणारा बाप जर नसेल तर तुम्हाला आयुष्यामध्ये कितीतरी अनेक संकटाला सामोरं जावं लागेल ह्याची कल्पना आपल्याला नाही. त्यामुळं घरामधला करता म्हणून बाप जो आहे किंवा जो कोण करता असेल त्याला सांभाळण्याचा प्रयत्न करा, त्याला जपण्याचा प्रयत्न करा, त्याची मानसिकता समजून घ्या, तोही माणूस आहे. अन्यथा तुमची बरबादी कुणीही रोखू शकणार नाही.